सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं वाडी रत्नागिरी म्हणजेच दक्खनच्या राजाचं ज्योतिबाचं ठाण. वर्षातून एकदा येणारी चैत्र पौर्णिमा या डोंगराला देवलोकाचं स्वरूप देते. पण ही यात्रा केवळ गुलालाची उधळण नाही, तर यामागे हजारो वर्षांचा इतिहास आणि शौर्याच्या परंपरा दडलेल्या आहे. ज्योतिबा हे केदारेश्वराचे रूप मानले जाते. पौराणिक कथेनुसार रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी महालक्ष्मीच्या मदतीला ज्योतिबा आले होते. या विजयाचा उत्सव म्हणजे ही चैत्र यात्रा. ही यात्रा केवळ धार्मिक विधी नाही, तर तो भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील संस्कृतीला जोडणारा हा एक दुवा आहे. या यात्रेचा आत्मा म्हणजे सासनकाठी. सासनकाठी म्हणजे देवाच्या विजयाचे विजयध्वज. ऐतिहासिक काळात राजे महाराजे आणि गावचे पाटील देवाच्या दर्शनाला येताना आपले निशाण सोबत आणत असत. पुढे या निशाणांचे रूपांतर डौलदार सासनकाठीत झाले. कोल्हापूरच्या हिम्मत बहादूर चव्हाण यांची सासनकाठी ही सर्वात मानाची मानली जाते. याशिवाय कसबा पावडा, विठ्ठलाई, निगवे अशा अनेक गावांच्या मानाच्या काठ्या यात्रेची शोभा वाढवतात. सासनकाठी ही साधारण 40 ते 70 फूट उंच असते. तिला वजनाने हलक्या पण मजबूत अशा बांबूपासून बनवले जाते. या काठीला तोलणे ही एक कला आहे. हलगीच्या तलावर जेव्हा ही काठी नाचवली जाते तेव्हा जणू काही तो विजयध्वज आकाशाला स्पर्श करत असतो. हे दृश्य पाहण्यासाठी भक्त तासनतास सात कळत उभे राहतात. सायंकाळी जेव्हा ज्योतिबाची पालखी बाहेर पडते तेव्हा संपूर्ण डोंगर गुलाबी होतो. हा गुलाल म्हणजे विजयाचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं ही गर्जना भक्तांच्या मनात चैतन्य निर्माण करते. प्रत्येक भक्त या गुलालात न्हावून निघतो, कारण तो राजाचा प्रसाद असतो. या राजाची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 12 बलुतेदार पद्धत. पालखी सोहळ्यात प्रत्येक समाजाचा विशिष्ट सहभाग असतो, जो अजूनही टिकून आहे. ही यात्रा आपल्याला एकतेची आणि परंपरेची शिकवण देते. इतिहास, भक्ती आणि शौर्य यांचा हा त्रिवेणी संगम म्हणजे ज्योतिबाची चैत्र यात्रा. तुम्ही या यात्रेला कधी आलात का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी मानून या घे. नाही मोठं